थ्री इडियट्स हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल. त्यात अभिनेत्रीच्या बहिणीला प्रसूती वेदना सुरू होता. त्या दिवशी शहरामध्ये खूप पाऊस पडत असतो आणि त्यामुळे रुग्णवाहिका येणं शक्य नसतं आणि अशा वेळी रॅन्चो डॉक्टर असलेल्या मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून तिची प्रसूती करतो. असाच काहीसा प्रसंग मुंबईत घडलाय. बघूयात काय झालंय. मुंबईच्या लोकलमध्ये महिलेला प्रसूती कळा. गर्भवती महिलेच्या मदतीला धावला रॅन्चो. व्हिडिओ कॉलवर महिलेची सुखरूप प्रसूती. मध्यरात्री राम मंदिर या स्टेशनवर बाळाचा जन्म. वेळ रात्री 12:40. ठिकाण गोरेगाव रेल्वे स्टेशन. एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी गोरेगावहून मुंबई सेंट्रलला नेलं जात होतं. ट्रेन राम मंदिर रेल्वे स्टेशन जवळ आली आणि महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. काय करावं नातेवाईकांना सुचेना. तेवढ्यात बाजूच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात बसलेल्या विकास बेंद्रेचं लक्ष या कुटुंबाकडे गेलं आणि क्षणाचाही विलंब न लावता तो या कुटुंबाच्या मदतीसाठी धावला. गोरेगाव स्टेशन आणि राम मंदिर स्टेशनच्या मध्यंतरात ट्रेन असताना त्यांचा वेदना खूप वाढल्या आणि त्यांचा ओरडण्याचा आवाज सुरू झाला. सो मी फर्स्ट क्लास डब्यामध्ये होतो आणि त्या सेकंड क्लासमध्ये होत्या. मध्ये जाळी होती. सो मला जाता येत नव्हतं. ट्रेन चालू होती. त्याच्यामुळे मी तिथे जाऊन फक्त विचारलं. सो मी साईडनं बघितलं की त्यांची परिस्थिती थोडीशी म्हणजे हालाकीची आहे. ते जाऊ शकणार. त्यांना म्हणून कुठे घेऊन चालल्यात हॉस्पिटलला. तर ते बोलले मुंबई सेंट्रलला चाललो आहेत आम्ही. सो मुंबई सेंट्रलपर्यंत मी म्हणलं की ही गोष्ट ही इथेच होणार आहे. मला थोडासा अंदाज आला की एक सायन्सचा स्टुडंट असल्या कारणानं की थोड्या काही गोष्टी प्रोसिजर झाल्यानंतर त्याची सुरुवात होते. मग त्यानंतर मी असा विचार केला की यांना उतरवण्यापर्यंत असं घाईघाईमध्ये नाही उतरू शकत आहे. उतरवण्यापर्यंत ट्रेन थांबणार पण आणि निघणार पण. सो म्हणून मी असं केलं की डब्यामधनं उतरलं. फर्स्ट क्लासमधनं सेकंड क्लासमध्ये चढलो आणि पहिलं चेन पुलिंग केली आणि मग त्याच्यानंतर प्रोसेस सुरू केली यांची उतरवायची तिथे. विकासनं महिलेला राम मंदिर रेल्वे स्टेशनवर उतरवलं खरं, मात्र त्यानंतर काय करायचं असा प्रश्न त्याला पडला. कारण बाळ अर्धवट बाहेर आलं होतं. त्यामुळे महिलेची अवस्था अत्यंत गंभीर झाली होती. राम मंदिर रेल्वे स्टेशनवर कोणतीही वैद्यकीय सुविधा नव्हती. रुग्णवाहिका पोहोचायला वेळ लागणार होता. त्यामुळे विकासनं थेट त्याची मैत्रीण डॉक्टर देविका देशमुखला व्हिडिओ कॉल केला आणि तिला परिस्थिती सांगितली. डॉक्टर देविका यांनी विकास बेंद्रे यांना व्हिडिओ कॉलवर प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून सांगितली. विकास बेंद्रे यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं. डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक सूचनांचं तंतोतंत पालन केलं आणि अत्यंत तणावपूर्ण क्षणी सुद्धा अफाट धैर्य आणि समयसूचकता दाखवली. त्यांच्या या धाडसी प्रयत्नांना अखेर यश आलं आणि राम मंदिर रेल्वे स्टेशनवर रात्री 1:30 ते 2च्या सुमारास बाळाच्या रडण्याचा आवाज घुमू लागला. त्या महिलेनं एका गोंडस बाळाला जन्म दिला. ती बाळाची आई सगळ्यात मोठी हिरो आहे. त्यांनी जो त्रास हा सहन केला खरा तर मला ज्या माझ्या मैत्रिणी होत्या डॉक्टर देविका देशमुख त्यांनी जे मला सहकार्य केलं सांगितलं मला सर्व त्या पद्धतीनेच मी सर्व प्रोसेस करत आलो. त्यांच्याशिवाय मी हे करूही शकलो नसतो किंवा धाडस नसतं झालं त्या गोष्टीचं. त्यांचं एक सांगणं होतं. त्यांचा एक व्हिडिओ कॉल चालू होता कंटिन्युअसली. सो त्याच्यामुळे मी हे करू शकलो. रात्री 1:30 वाजता फोन आला आणि कळलं की आजूबाजूला कुठली वैद्यकीय मदत मिळू शकत नाहीये. पोलीसही नाहीयेत. त्या काळात त्याची मग मी व्हिडिओवरनं मदत केली आणि त्याला जेवढं जमेल तेवढ्या स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगत गेले. तसं तो करत गेला आणि आम्ही ही डिलिव्हरी सक्सेसफुली घडवली. मला असं वाटतं वैद्यकीय शास्त्र शिकल्यामुळे आणि ते गेले 15 वर्ष मी प्रॅक्टिस करत असल्यामुळे त्याची मला मदत तर मिळालीच, पण एक अतिशय चांगला इच्छुक नागरिक जो समोरच्या स्त्रीच्या वेदना समजतोय हा पुढे आल्यामुळे आम्ही बाळाला आणि आईला वाचवू शकलो. कोणत्याही वैद्यकीय ज्ञानाचा अनुभव नसतानाही विकासनं हे धाडस केलं. कोणतंही साहित्य नसताना उघड्यावर एका महिलेची प्रसूती करणं धोकादायक होतं. मात्र तरीही विकासनं सुखरूपपणे तिची प्रसूती केली. माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती की माझ्या हातून ही गोष्ट व्यवस्थित पार पाडेल की नाही पाडेल. पण जर नाही पाडली तर ह्याचा ब्लेम पूर्णपणे आपल्यावरती येऊ शकतो. पण त्या ठिकाणी हा पर्याय पण बघितले की त्या ठिकाणी कोणी आहे नाही आहे. सो हरकत नाही आहे की आपण जर का ट्राय करायला त्या गोष्टी जर का सक्सेस झाल्या तर खूपच चांगल्या गोष्टी आणि त्या झाल्या पण. या घटनेनं मुंबईला खूप काही शिकवलंय.
एरवी घड्याळाच्या काट्यावर धावणारी मुंबई आपत्तीच्या वेळी मदत पोहोचवताना कशी मंदावते हे मुंबईनं पाहिलं. प्रवाशांच्या सुरक्षेचा दावा करणारी सुसज्ज रेल्वे अजूनही किती असुरक्षित आहे हे या घटनेनं दाखवलं. आणि काहीही झालं तरी मुंबईत माणुसकी अद्यापही जिवंत आहे हे सुद्धा त्याच मुंबईनं दाखवून दिलं. असो, बाळ आणि त्याची आई दोघंही सुखरूप आहे. विकासनं दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे हे शक्य झालंय. रीलमधील हिरोप्रमाणे तो रिअल लाईफ मधला सुद्धा हिरो बनलाय. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. त्यामुळे मुंबईच्या या रिअल रॅन्चोला झी 24 तासचा कडक सलाम. सीमा आढे, झी 24 तास, मुंबई.